अमरावतीत राज्य शासनाने उभारलेल्या दिवंगत नेते रासू गवई यांच्या पुतळ्याचं आणि स्मारकाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं। यावेळी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांची देखील उपस्थिती होती। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानजीक या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे। या स्मारकाच्या उद्घाटनाप्रसंगी सरन्यायाधीश भूषण गवई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेते आणि गवई यांचे कुटुंबीय उपस्थित होते। या स्मारकाच्या वास्तूचा पूर्ण अमरावतीकरांना उपयोग करता येईल अशी भावना यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली। अशी संकल्पना केली की नुसतं स्मारक म्हणजे पुतळा आणि त्या इमारत अशी उभी न करता ते कशी आपण तिथे वास्तू उभी करू अमरावतीला, की ज्या वास्तूचं पूर्ण अमरावतीकरांना त्याचा उपयोग घेता येईल। माझ्यासाठी आजचा दिवस हा म्हणजे अतिशय आनंदाचा असा दिवस आहे की मला वाटते फार कमी अशा मुलांना भाग्य लाभत असेल की त्यांच्या वडिलांच्या स्मारकाच्या प्रसंगी एक प्रमुख पाहुणा म्हणून उभं राहणे। नियतीच्या मनात असेल की भूमिपूजन त्यांच्या जन्मदिवशी झालं, त्यांच्या जयंती दिवशी झालं, तर त्याचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या जयंतीच्या दिवशीच झालं पाहिजे। मला आज आनंद आहे की माननीय मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रसंगी उपस्थित आहेत। दादासाहेब गवई यांचं कार्य मार्गदर्शक ठरावं, त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी स्मारक आणि सर्वांकष वाटचालीचा दस्तावेज तयार करण्यासाठी संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला। या दोन्ही प्रकल्पातून त्यांच्या कार्याचा गौरव राज्य शासनाने केलाय, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं। एक अतिशय उत्तम दस्तऐवज म्हणून आज ते पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे। पुढच्या काळामध्ये दादासाहेबांच्या जीवनातले जे विविध पैलू आहेत, या पैलूबद्दल कुठलीही माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर ती आपल्या याच्या विधानमंडळाने छापलेल्या पुस्तकामध्ये निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यासोबत हे स्मारक देखील आपण करण्याचा निर्णय घेतला आणि अगदी जाणीवपूर्वक आपण हा निर्णय घेतला की विद्यापीठाच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी हे स्मारक करायचं। याचा अजून दुसरा टप्पा बाकी आहे की ज्याच्यामध्ये एक मोठं ऑडिटोरियम अजून आम्ही तयार करणार आहोत, एम्फीथिएटर तयार करणार आहोत। हे सगळं करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की ते केवळ स्मारक राहू नये, तर विद्यापीठाच्या माध्यमातून आमच्या नवीन पिढीकरता एक असं स्थान निर्माण झालं पाहिजे की ज्या ठिकाणी जाऊन नवीन पिढीला प्रेरणा देखील मिळाली पाहिजे, नवीन पिढीला त्या ठिकाणून काही शिकता देखील आलं पाहिजे।